इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. भारत सरकारच्या निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सुरू असलेल्या मतदार यादीच्या सखोल पुनर्निरीक्षण मोहिमेला इंदिरानगर परिसरातील राजीवनगर येथे नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे. राजीवनगरमधील सागर देशमुख यांच्या हिंदू जनसंपर्क कार्यालयात BLO यांच्या सहकार्याने विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये नवीन मतदार नोंदणी, नावाखाली दुरुस्ती, पत्ता बदल असेल तसेच आवश्यक बदलांसाठी अर्ज स्वीकारले जात आहेत. विशेष म्हणजे अवघ्या 8 दिवसात या केंद्रावर 5,000हून अधिक अर्ज भरले गेल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. पडताळणी मोहीम म्हणजे SIR मोहीम ही जी सुरू आहे तिची अंतिम मुदत निवडणूक आयोगाने 29 जुलै केलेली आहे. मी मतदारांना हेच आवाहन करू इच्छितो की तुम्ही जर आज तुम्ही पात्र मतदार असाल तर तुम्हाला SIRचा फॉर्म भरणं अनिवार्य आहे, आवश्यक आहे. जर मतदारांनी 29 जुलै हा SIR फॉर्म जर भरला नाही, ही प्रक्रिया जर पूर्ण केली नाही तर कदाचित त्यांचं नाव मतदान यादीतनं कायमस्वरूपी वगळलं जाऊ शकतं. म्हणून आम्ही आमच्या प्रभाग क्रमांक 30 मधील सर्व मतदारांना आवाहन केलेलं आहे आणि जे काही बूथ लेवल ऑफिसर्स आहेत BLO यांच्या मदतीला आमच्या शिवसेनेची BLA देखील आहेत. त्याच्यामुळे या कार्यालयाच्या प्रांगणात ही प्रक्रिया अधिक सोपी झालेली आहे. मतदार इथेच या ठिकाणी BLOंकडे त्यांचा अर्ज भरून देत आहे. BLAंच्या मदतीमुळे BLOंचं देखील काम सोपं झालेलं आहे. तरी मी तुमच्या माध्यमातून सर्व मतदारांना आवाहन करेल की अजूनही ज्यांनी हा फॉर्म घेतला नसेल आणि हा फॉर्म जर भरला नसेल तर त्यांनी कृपया 29 जुलैच्या आत येऊन आपली SIR प्रक्रिया ही पूर्ण करावी. सकाळपासूनच नागरिक मोठ्या संख्येने शिबिराला भेट देत असून मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी उत्साहाने सहभाग नोंदवत आहेत. नागरिकांना मार्गदर्शन आणि अर्ज भरण्यासाठी BLO आणि स्वयंसेवकांकडून मदत केली जाते आहे. यावेळी जनसंपर्क कार्यालयाचे प्रमुख सागर देशमुख यांनी सर्व पात्र नागरिकांनी मतदार यादीत आपले नाव तपासून आवश्यक दुरुस्ती किंवा नवीन नोंदणी करून लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन केले आहे. NCN न्यूजसाठी सचिन दुटे, नवीन नाशिक.